मराठीचा आग्रह धरत वेगवेगळ्या बँकांमध्ये धडक देणारे मनसैनिक हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय। बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापराची निवेदनं देता देता काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांवर हातही उचलल्या जाण्याच्या घटना घडल्या। या घटनेनंतर मात्र बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक झाल्यात। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही कायदा हातात न घेण्याच्या सूचना देत मनसेचे कान टोचले। बघूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणातून राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा आदेश दिला आणि त्यानंतर कार्यकर्ते जोमानं कामाला लागले। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरातल्या बँकांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धडक द्यायला सुरुवात केली। सन्माननीय राज ठाकरे यांचा जय हो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो, सन्माननीय राज ठाकरे यांचा। दादरमध्ये मनसैनिकांनी पत्रकं वाटली, सोबत मराठी अंकलिपींचं वाटप करण्यात आलं। कोकणातल्या चिपळूणमध्ये बँकेतील अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली। तर लोणावळ्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांवर चक्क हात उचलण्यात आला। या प्रकारामुळे सहनशीलतेचा कडेलोट झालेल्या बँक असोसिएशननं मनसेलाच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। मला वाटतं हे अतिशय चुकीच्या दिशेने केलेला प्रवास आहे। त्यांना पॉलिटिकल स्टंट करायचा होता, पण त्यांच्यासाठी आमची हात जोडून विनंती आहे की बँक मैदान करू नका, आणि जर तुम्ही तुमच्या मर्यादा क्रॉस केल्यात तर आम्ही सरकारला तर विनंती करतोय की त्यांना आवर घालावा। ही काही कायदा हातात घेऊन बँक अधिकाऱ्यांना वेठीस धरणं हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही, पण अदरवाईज बँक कर्मचारी संघटना पण सक्षम आहेत स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी। वेळ आली तर आम्ही पण मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत। शेवटी रुपया आणि बँकिंग हे आमच्या बलबुतेवर चालतं। दुसरीकडे बँक कर्मचारी संघटनेकडून राज ठाकरेंना एक जाहीर पत्र लिहिण्यात आलंय। अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बदल्या अखिल भारतीय स्तरावर विविध राज्यात होतात। या प्रत्येक राज्याची भाषा त्यांनी शिकायची असेल तर प्रत्येक अधिकाऱ्याला सर्वच्या सर्व 22 प्रादेशिक भाषा शिकायला हव्यात। हे प्रत्यक्षात शक्य आहे काय? अधिकारी अखिल भारतीय परीक्षेतून गुणवत्तेच्या निकषावर निवडले जातात। अशात योग्य प्रशिक्षण ना महाविद्यालयात दिलं जातं ना विद्यापीठात। यासाठी आपण आग्रह धरावा अथवा मनसेकडून सर्वत्र मोफत प्रशिक्षण केंद्र चालू करावीत। मराठीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा प्रकार गुद्द्यावर येत असल्याचं पाहून मुख्यमंत्र्यांनीही मनसेला इशारा दिलाय। मराठीचा आग्रह आणि कायदा हातात घेणं यातला फरकही मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितलाय। सरकारची भूमिका पक्की आहे। मराठीचा आग्रह चुकीचा नाही, तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे, पण त्या आग्रहाकरता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच। तर मराठीच्या मुद्द्याचं जास्तीत जास्त समर्थन आणि मनसेच्या कृतीचं कमीत कमी समर्थन करणारी प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या शिवसेनेला शब्दांची चांगली जुळवाजुळव करावी लागली। आता आपण पाहत असाल तमिळनाडूमध्ये देखील तमिळ बोलण्यावर त्यांचं जास्ती प्राधान्य आहे। कर्नाटकमध्ये कानडी भाषेवर आहे। अनेक आपल्या राज्यांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषांवर आहे। तर काहीच चुकीचं नाही। महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि माझं हेच म्हणणं आहे की इतर सगळ्या भाषा आपण शिकलो पाहिजे। म्हणजे तुम्ही फ्रेंच शिका, हिंदी शिका, इंग्लिश शिका, पण मराठीचा जो कोण अपमान करत असेल, कायदा सुव्यवस्था तर महाराष्ट्रात राहिलीच नाही म्हणून कोणीतरी कायदा हातात घेतं। बघा आता ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे, मारहाण ही समोरून काय रिॲक्शन आहे वगैरे ह्याच्यावर आहे। मी त्याचं कोणाचं समर्थन करत नाही, मारहाणीचं बिलकुल करत नाही, पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल आणि मराठी माणसांनी रिॲक्ट केलं तर ते तिकडचा स्थानिक विषय तो बनतो। बँकेतील व्यवहारांबाबत कायदे हे बँक कर्मचारी ठरवत नाहीत याचं भान मनसे कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। आर्टिकल 19 मध्ये भारतीय संविधानाच्या तो दिलेला अधिकार आहे ना, ती बँकिंग कशी करावी, ती काय राज ठाकरेचा अधिकार आहे का? राज ठाकरेच्या टोळक्यांचा अधिकार आहे का तो? असं नाही होणार ना। आता उदाहरणार्थ कर्नाटका बँक आहे, त्या बँकेची तो जो वर्ग आहे तो कर्नाटकी वर्ग आहे, त्यांची ती एंटायटी आहे, त्यांची ती एस्टॅब्लिशमेंट आहे। त्याच प्रकारे आपल्याकडे धार्मिक आधारावर सुद्धा, म्हणजे धार्मिक आधारावर लोक एकत्र येतात आणि त्यांची सुद्धा बँकिंग आहे। त्यांना तुम्ही सक्ती करणार आहेत का? बँक असोसिएशनचा आक्रमक पवित्रा आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर आता राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालतात
की आंदोलनाचा धडाका असा सुरू राहतो हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.